मंडळी नमस्कार. तर आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचं वातावरण मंडळी पहा किती छान आहे. ढगाळ वातावरण आहे आणि खूप भारी वाटतंय आज पहा. तर आपली कापाशी पहा, कापूस वगैरे हा अशा प्रकारचा आहे. इकडची जी आहे ती थोडीशी बारीक आहे पहा आणि ही अशा स्वरूपाची आहे पहा. असं फुलं वगैरे येऊ राहिलेत हे पहा. हो हो, खूपच छान वातावरण झालं आहे, एकदम मस्त. आणि आता आपल्याला आपल्या व्लॉगिंगची सुरुवात नव्या जोमाने चालू करायची आहे आणि तुमच्यासाठी मिनिंगफुल असे व्हिडिओ तयार करायचे आहेत आणि त्यावर काम करायचं आहे. कदाचित बिबट्या असेल, त्याने इथं आमच्या शेजाऱ्यांची एक मोठी कारवड मारली परवा दिवशी आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी इथं रात्री सहज बॅटरी फिरवत असताना असे डोळे चमकत होते. बराच वेळ 1 तासभर एका जागेवर बसलेला होता, पण आमची काही हिंमत झाली नाही पुढे यायची. थोडंसं आलो होतो पुढे, पण पुन्हा मागे गेलो आणि दुसऱ्या दिवशी चेक केला आम्ही तिथं जाऊन, तर बरोबर अगदी त्याची बसलेली जागा होती. पावलं वगैरे होते, पूर्ण एवढा मोठा पंजा आहे त्याचा आणि नाख्या उमटत नाहीत. वाघ आहे की बिबट्या माहीत नाही, पण चला आज पुन्हा जाऊ, तुम्हाला जर पावलं दिसलेत दाखवतो. तर ही अगोदर 26 मेला लावलेली कपाशी पहा, तुम्हाला दाखवतो कशी आहे सांगा. एवढी पहा आणि जवळजवळ कमरेच्या थोडीशी खाली आहे पहा. पाते वगैरे पहा. ही अशा स्वरूपाची कपाशी कापूस आहे. कसा आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि इकडे ही जनावरांसाठी समोर पहा खोंडी आहे आणि या खोंडीमुळे म्हणा किंवा त्याला लपायला जागा असेल त्यामुळे तो वाघ या ठिकाणून फिरतोय. तर मंडळी 2-3 दिवसांपासून खूप पाऊस चालू होता आणि आज थोडीशी उघड दिलेली आहे. सकाळपासून ऊन पडलेलं आहे. आभाळ येत आहे अधूनमधून, पण ऊन पडलेलं आहे, कोरडं आहे आणि थोडीशी जमीन सुकलेली आहे पहा. ही पहा. तर मंडळी ह्या अशा वातावरणामुळे म्हटलं बाहेर निघावं आणि एक व्लॉग बनवून टाकावा. जिंदगी खफा खफा और तुम दिल लगाने की बात करते हो, असं गुणगुणावं वाटतं पहा. कारण काल परवा काही कारणवश असं मेंटल टेन्शन होतं आणि बोर झालो होतो खूप. आज थोडंसं फ्रेश वाटतंय, तर या फ्रेश वातावरणात व्लॉग बनवावा असा विचार आला आणि आलो इकडे. तर हे पहा, ही गिन्नी इकडे पहा आपली इथं अशी. आणि कदाचित हे दडपण असल्यामुळेच वाघ या ठिकाणाहून फिरत असावं. हे पहा इकडची जी कपाशी आहे, हा जो कापूस आहे, तर दिंडीला यायच्या अगोदर यामध्ये खत वगैरे टाकून माती लावली होती, पण तरी इकडं राहिलं होतं. तर हे पहा किती गवत झालंय पहा. तिकडं देखील समोर पुष्कळ असं गवत झालेलं आहे आणि आता ते काढायचं, पण काढायला ऊन पडलं पाहिजे आणि जमीन वाळली पाहिजे. मग त्यानंतर ते खुरपून घेता येईल. तर मंडळी तो पहा, तो समोरचा जो लिंब दिसतो ना, तिथं कारवड बांधलेली होती आणि रात्रीच्या अंधारात त्याने ती मारली. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा ह्या इथं आम्ही गिन्नी न्यायला आलो होतो, त्यावेळेस इथं पावलं सापडले पहा. तुम्हाला पावलं दाखवतो. इथं झाडं हे पहा, हे जे झाडं आहे कापसाचे, हे झाडं कसं काय पडलेत म्हणून मी काल सहज पाहायला गेलो.
त्यानंतर हे पाप हा आहे वाघाचा पंजा, वाघाचे पाऊल इथंही एक आहे पहा. आणि असाच या इकडनं आला. हे पहा, हे पाऊल आहे. पण हे पाऊल म्हणजे वाघ येऊन गेल्यानंतर पाऊस झाला होता, त्याच्यामुळं ते थोडेसे अंधुक स्वरूपाचे. हे पहा किती मोठा पंजा आहे, म्हणजे एवढा पूर्ण हात बसतोय पहा, एवढा मोठा पंजा आहे. हे पहा, हे पंजे पहा, पूर्ण एवढाली पंजे. आणि हे असंच हे वाघामुळं थोडंसं रात्री पाणी धरायला भीती वाटत असते. आणि हे पहा इकडं देखील राहिलं, हा जो कापूस आहे याच्यामध्ये देखील खुरपायचं, ट्रॅक्टर मारायचं राहून गेलं. ठीक आहे, चला, वेळात वेळ काढली आणि दिंडी झाली. तर मंडळी हे पहा, आपण आता चिंचेच्या झाडाखाली थांबलेलो आहोत. आणि मंडळी सेम असंच तो वाघ जो आहे, बिबट्या जो आहे, तो आरामशीर अशा चिंचेच्या झाडाखाली, लिंबाच्या झाडाखाली बसतो, आरामशीर, घाबरत नाही, काही नाही. आणि आम्हाला भीती वाटते. तर मंडळी मला छंद आहे यूट्यूबवरील व्हिडिओ पाहण्याचा. आणि यूट्यूबवर मी काय पाहत असतो पहा, तर असलं तसलं मालिका वगैरे हे मला काही आवडत नाही. मला आवडतं दुसऱ्या देशांमधील व्हिडिओ पाहायला, जिथं आपण जाऊ शकत नाही अशा ठिकाणचे व्हिडिओ पाहायला मला आवडतं पहा. आणि हे सगळं पाहत असताना काही कॉमन फॅक्टर मला आढळतात पहा, की आता हा भारत असला, या भारतामध्ये आपण राहत असलो पहा, तरी आपणही एक मानव आहोत. आणि आपल्या ज्या गरजा आहेत सेम त्याच गरजा तुम्ही देशाच्या कुठल्याही ठिकाणी गेलात, रोमेनिया असेल, जर्मनी असेल, इटली असेल, अमेरिका असेल, कोणताही देश, बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात त्या कॉमन असतात पहा. आपल्याला काय आहे, एक जागा लागते राहण्यासाठी, आणि ती जागा जर सुरक्षित सेफ असेल तर अतिउत्तम असतं. पण मी मंडळी असं पाहिलं आहे, काही लोकांकडे ती जागाही नाही. आता मोरोक्कोमधून स्पेनमध्ये किती लोक स्थलांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत. का करत आहेत? कारण कदाचित त्यांच्याकडे राहण्यासाठी जागा नसेल. आणि माझं भाग्य आहे की माझ्याकडे ती आहे. आणि आपण समोर पाहतो, जगाकडे पाहतो, जगात खूप भरभराट दिसते आपल्याला, खूप श्रीमंती दिसते, आणि ते पाहून आपल्याला थोडासा हेवा वाटतो. म्हणजे मलाही वाटत होता. पण मी थोडंसं त्यामध्ये फरक, साधर्म्य या गोष्टींचा विचार केला आणि म्हटलं, अरे आपल्याकडे काय कमी. तर मंडळी काही लोक जे आहे ना, ते श्रीमंतीकडून नैसर्गिक जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. सगळी प्रॉपर्टी वगैरे सोडून शांत ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करत आहेत. असे काही लोक मला आढळले का. आणि काही लोक असे आढळले की या वातावरणातून शहरी वातावरणाकडे पळण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि मग माझ्या मनात विचार आला, आपण कशाला पळायचं, आपल्याकडे छान नैसर्गिक वातावरण आहे, पोटापुरती शेती आहे, यातच मस्त पिकवायची आणि छान लाईफ जगायचं. एका मनुष्याला काय लागतं हो जगायला. पण हां, जगताना आपल्याला कशासाठी जगायचं हे मात्र कळलं पाहिजे. नाहीतर उगाच आलंय जीवन आणि चाललंय जीवन. आणि याचा विचार मी अधूनमधून करत असतो. आणि मी माझ्या संदर्भात पॉईंट शोधण्याचा प्रयत्न करत असतो. जर म्हटलं तर मी का जगावं, या पुढचं आयुष्य मी का जगावं, काय हवं आहे मला लाईफमध्ये. आता झालं 42 झाली, मुलं झाले, संसार झाला, पण तरी आयुष्य आहे ना, इथे मरून जमणार नाही. जोपर्यंत नैसर्गिकरित्या मरण येत नाही तोपर्यंत जगायचं. पण हे जगत असताना आपण कशासाठी जगायचं, काय हवंय आपल्याला या पुढच्या जीवनामधून, या दररोजच्या जीवनामधून, हे माणसाला कळालं पाहिजे. बरोबर की नाही. तुम्हाला वाटत असेल मी काहीही बडबड करतो, ठीक आहे, पण ही माझी बडबड मला थोडंसं जगण्यासाठी प्रेरणा देते. आणि या ब्लॉगच्या रूपाने संग्रही राहावं असंही वाटतंय, म्हणून या भावना व्यक्त करतो.
कारण काय होतं, भावना मनात येतात आणि विरून जातात. मग ह्या भावना ज्या असतात ह्या रेकॉर्ड होणं गरजेचं असतं. या भावनांमध्ये व्यक्तीला उभं करण्याची, सक्षम करण्याची, भक्कम करण्याची क्षमता असते बा. आणि म्हणूनच या अधूनमधून येणाऱ्या भावना मनुष्याने अवश्य रेकॉर्ड कराव्यात, त्यांवर विचार करावा, असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. तर आता मला आयुष्यात काय पाहिजे पहा, त्याचा थोडासा मी विचार केला. पहिली गोष्ट, अन्न तर लागणारच. पण अन्न म्हणजे काही खाऊन जमेल का? नाही. थोडंसंच खायचं. पण जे आवडतं ते खाण्याचा प्रयत्न करायचा. नवीन नवीन गोष्टी टेस्ट करण्याचा प्रयत्न करायचा. आणि जोपर्यंत संधी मिळते तोपर्यंत आयुष्य जगायचं. काय भरोसा आपल्याकडं किती वेळ आहे हे कुणाला माहिती. आज मी बोलतोय, उद्याच्या दिवशी मी असेल की नाही, किंवा 5 मिनिटानंतर मी असेल की नाही, याची काहीच गॅरंटी नाही ना. कोण सांगू शकतं बरं असं? 100% अचूक भविष्य 5 मिनिटानंतरचं कोण सांगू शकतं? कोणीच नाही सांगू शकत. आणि म्हणूनच हसत खेळत जगावं. ठीक आहे, प्रत्येक लोकच आपले नाही होणार. कारण कसं आहे, स्वार्थ हा प्रत्येक व्यक्तीमध्ये दडलेला असतो. आणि या स्वार्थाच्या भावनेमुळंच व्यक्ती स्वतःला जास्त महत्त्व देते आणि दुसऱ्यांना न्यूनतम महत्त्व देते. हे सार्वकालिक सत्य आहे आणि ते आपण ओळखून आपल्या पद्धतीने जगायला हवं. आणि आपणच आपला एक चांगला मित्र असतो पहा. आपण जर बाहेरच्या जगात मित्र शोधायला गेलो ना, ते मित्र कधी ना कधी धोका देतात. मग ते मित्र कोणतेही असून द्या हो. बाहेरचे असून द्या किंवा एखादं आपल्या आयुष्यातलं मैत्रीचं नातं, जवळचं नातं जरी असेल, जे मैत्रीसारखं असतं पहा, तेही धोका देऊ शकतं. पण आपणच आपला सर्वात चांगला मित्र असतो, असं मला वाटतंय. ठीक आहे, कोणीतरी आपलं असावं असं नक्की वाटतंय, पण नाही भेटत असं. कारण आपलेच लोक गद्दार निघतात. सगळ्याच गोष्टी सांगणं, जगासमोर मांडणं हे बरोबर नसतं. कारण कसं असतं, दातही आपलेच असतात, ओठही आपलेच असतात. आणि दातांमध्ये ओठ जरी चेंगरले तर त्रासही आपल्यालाच असतो. त्यामुळं सर्वच गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, पण यातून मार्ग काढायचा असतो. खूप अशा मानसिक टेन्शनमधून पुढे वाटचाल करण्याचा मी प्रयत्न करतोय. ठीक आहे, फिरूया. सध्या थोडंसं असं वाटतंय की यार, हे सगळं घरदार सगळं सोडून दूर जावं, कुठंतरी फिरत राहावं भटकत. जशी वारी केली ना, त्याप्रमाणे फिरत राहावं. जिथे मिळेल ते खावं. आणि काय, खाणं म्हणजे ना, आपले 2 वेळचं अन्नाची नियोजन करणं फारसं अवघड नाही आहे काही. पण फिरत राहावं, भटकत राहावं. पण आता 2 मुलांमुळे थोडंसं मन घरी गुंतल्या जातं. नाहीतर असाच विचार आहे खूप भटकण्याचा. बघूया काय होतंय ते. तर ठीक आहे मंडळी, आज बरीचशी बडबड केली. यातून कोणाला काय भेटेल मला माहीत नाही. तर आजचा हा व्लॉग इथंच संपवतोय. आपण भेटूया पुढील एखाद्या छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपली रजा घेतो. बाय बाय. हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी, हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी, हर पल यहाँ जी भर जियो, ये जो समा कल हो न हो. हे खरं आहे मंडळी.